गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या संसारामध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोणतं नातं असेल ना तर ते आहे पती पत्नीचं। पण या कलियुगामध्ये ते नातं श्रेष्ठ राहिलं आहे का? अजिबात राहिलेलं नाही। कारण या कलियुगामध्ये 100 लग्न होतात, पण ती 100पैकी लग्न टिकणारी किती असतात बरं? फक्त 50% म्हणजे बोटावर मोजण्या इतकी लग्न टिकतात। पण हे असं होतं का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना या निरूपणामध्ये आपल्याला मिळणार आहेत। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, भक्ती मार्गामध्ये असणारी स्त्री आहे ना, भक्ती मार्गामध्ये असणारा पुरुष आहे, जर दोघे एक भक्ती मार्गामध्ये असतील ना तर त्यांच्या कुटुंबाला कधीच गाळबोट लागणार नाही। हे कुटुंब नियोजन आहे ना, त्यांच्या घरामध्ये कधीच भांडणं होणार नाही। पण प्रत्येक पुरुषानं एक गोष्ट लक्षात घ्या, कारण ह्या गोष्टी आहेत ना, जर तुम्ही तुमची पत्नी तुमच्याशी बोलायला ऐकत नसेल, तुमची पत्नीचं आणि तुमचं जास्त पटत नसेल, तर प्रत्येक पुरुषानं या गोष्टी आहेत ना या नक्कीच आवर्जून करा। या नक्कीच गोष्टींकडे लक्ष द्या, कधीच नातं तुटणार नाही। कारण नवरा आणि बायकोचं नातं आहे ना, हे विश्वासावर आणि आदरावर आधारित असतं। म्हणजे नातं टिकवण्यासाठी आणि त्याला बळकट बनवण्यासाठी संवाद आणि समजूतदारपणा आहे ना, तो खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो। मात्र काही अशा गोष्टी असतात ना ज्या नवऱ्यानं बायकोला कधीच सांगू नये, कारण अशा गोष्टी नात्यामध्ये दुरावा निर्माण करू शकतात किंवा अनावश्यक वाद घडवू शकतात। या गोष्टी टाळल्यानं नातं शांत आणि समाधानकारक होतं आणि ते टिकून सुद्धा राहतं। आता आपण ज्या कोणत्या गोष्टी आहेत ना ज्या नवऱ्यानं बायकोला सांगू नयेत, म्हणजे तुला काही कळतच नाही। बघा, पहिली गोष्ट आहे ना, बऱ्याच पुरुषांना अशी सवय असते की ते आपल्या पत्नीला बोलताना पटकन बोलून जातात की तुला कधीच काही जमत नाही, तुला काहीच येत नाही, तुला काही कळत नाही। पण असं नवऱ्यानं बायकोला सतत सांगणं आहे ना, हे बायकोच्या सन्मानावर प्रहार करणारं आहे। म्हणजे अशा वाक्यामुळं ती स्वतःला कमी समजू लागते आणि तिच्या आत्मविश्वासाला धक्का बसतो ना। म्हणून नात्यामध्ये संवाद आहे ना तो एकतर्फी नसावा, परस्पर आदरानं आणि समजुतीनं चालणारा असावा। म्हणून बायकोच्या मतांना दुय्यम समजल्यानं तिला तिच्या विचारांबद्दल उदासीनता निर्माण होऊ शकते। त्यामुळं तिच्या निर्णय क्षमतेवर सतत शंका जर तुम्ही घेतल्या ना तर नात्यामध्ये कटुता सुद्धा निर्माण होते। म्हणजे बायकोला कमी लेखण्यानं ती नाराजीनं गप्प राहण्याची शक्यता वाढते, ज्यामुळं होतं काय तर नात्यामधील संवाद तुटून जातो। याचा परिणाम असा होतो की नातं ताणलं जातं, गैरसमज वाढू लागतात। याशिवाय अशा टीका केल्यानं आहे ना तुमच्या निर्णयांपासून दूर राहू लागते आणि घरातील जबाबदाऱ्यांमध्ये सहभाग घेण्यास अनस्थायी बनते। म्हणजे बायकोच्या कर्तृत्वाचा आणि मतांचा आदर जर केला नाही ना तर नात्यामध्ये तणाव निर्माण होतो।
तिच्या विचारांना योग्य प्रकारे समजून घ्या, तिचा सन्मान करा. जर असं केलं ना तर नात्यामध्ये गोडवा टिकून राहतो. म्हणजे शब्दांना हळुवारपणा आणि समजूतदारपणाचं नातं आहे ना, ते मजबूत करण्यासाठी अपरिहार्य आहे. कधी कधी घरामध्ये बघा, आपण जेव्हा पत्नीशी बोलतो ना तेव्हा तिला आपण डायरेक्ट बोलून जातो, तुला विचारून मी निर्णय घेऊ शकत नाही, कारण मी माझ्या स्वमर्जीनं निर्णय घेईल. म्हणजे बायकोला तिच्या निर्णय क्षमतेवर शंका घेणं हा तिच्या व्यक्तिमत्वाचा अपमानच आहे ना. म्हणून प्रत्येक निर्णय योग्य असो किंवा चूक असो, तो घेताना तिचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. तिच्या कर्तृत्वावर शंका घेतल्यानं नात्यात असुरक्षितता निर्माण होते. म्हणजे नवरा बायकोचं हे नातं आहे ना, हे परस्पर विश्वासावर आधारलेलं असतं. आणि असं वाक्य बायकोला नात्यामध्ये दुय्यम स्थान असल्याची भावना देतं. म्हणून तिच्या मतांना किंमत न देणं तिच्या आत्मसन्मानावर आघात करतं आणि तिच्या स्वतःला अनावश्यक समजू लागते. या वाक्यामुळं ती तुमच्या निर्णयापासून स्वतःला दूर ठेवते, ज्यामुळे नात्यातील संवाद आहे ना तो कमी होऊन जातो. तिच्या भावनांची कदर न केल्यामुळं ती नाराजीनं वागू शकते आणि नात्यामध्ये कटुता निर्माण होऊ लागते. म्हणजे बायकोच्या मतांना महत्त्व जर आपण दिलं नाही ना, तर घरातील महत्त्वाचे निर्णय आहेत ना ते केवळ एका बाजूने होतात, ज्यामुळं कदाचित त्या चूक होण्याची शक्यता वाढते. शिवाय तिच्या निर्णय क्षमतेवर शंका घेतल्यानं ती उदासीन होऊन कुटुंबातील जबाबदाऱ्यांपासून अलिप्त होऊ शकते. म्हणून परस्पर सल्लामसलत केल्यानं नात्यात सामंजस्य निर्माण होतो, विश्वास वाढतो ना. म्हणून बायकोचा दृष्टिकोन समजून घेऊन घेतलेले जे निर्णय असतात ना ते अधिक प्रभावी ठरतात, कारण ते दोघांच्याही विचारांवर आधारित असतात. म्हणून जेव्हा निर्णय प्रक्रियेचा तिचा सहभाग गरजेचा आहे ना, तिच्या मतांचा सन्मान करून घेतलेले निर्णय नात्याला बळकट आणि आनंददायी सुद्धा बनवतात. बघा, आपण या संसारामध्ये हे जीवन जगत असताना कधी कधी असे प्रसंग येतात ना, बघा आपल्या मनामध्ये निगेटिव्ह भावना निर्माण होते. तेव्हा आपण सतत आपल्या पत्नीला म्हणत असतो की तुझ्या आईवडिलांचं ऐकून सतत माझ्या आईवडिलांशी तू चुकीचं वागतेस, असे टोमणे आपण तिला मारायला सुरुवात करतो. पण सतत बघा, त्या आईवडिलांची चुकी असते का? बघा, कधीतरी त्या बायकोची चुकी असते का? आपल्या पत्नीची चुकी असते का? कधीतरी आपण आहे ना निरपेक्षपणे ते जाणून घ्यावं. म्हणजे बायकोला सतत टोमणे मारून तिच्या वागण्यावर शंका घेणं हे नात्यामध्ये तणाव निर्माण करू शकतं. अशा प्रकारची टीका आहे ना बायकोच्या भावनांना दुखावते आणि ती तुमच्या कुटुंबामध्ये स्वतःला परकी समजू लागते. म्हणून तुमच्या आईवडिलांशी बायको काही चुकीचं वागली असेल ना तर ते तिला शांतपणे समजून सांगणं खूप गरजेचं आहे ना. म्हणून आपल्या घरामध्ये असं जर आपण बोललं ना किंवा वागलं तसं, तर ते स्वतःमध्ये हळूहळू बदल करणं हे सुद्धा गरजेचं आहे. म्हणजेच जर आपली पत्नी चुकीचं वागत असेल तर तिला हळूच शब्दामध्ये सांगावं की तू हे बरोबर वागत नाही. पण सतत टोमणे मारल्यानं तिच्या मनात आहे ना सासरच्या घराविषयी, घरातल्या माणसांविषयी नकारात्मक भावना निर्माण होते ना. त्यामुळं तुम्ही कुटुंबापासून दूर राहण्याचा प्रयत्न करू शकता. म्हणजेच कुटुंबात जुळवून घेण्याची भावना ही कमी होऊ लागते. तुमची बायको आहे ना तुमच्या आईवडिलांशी ज्या पद्धतीनं वागली ना ते समजून न घेता तिला दोष देणं अन्यायकारक ठरू शकतं ना. म्हणून यातून बाकी होतं काय, तर गैरसमजच वाढतात ना. म्हणून संवादाची दारं बंद होतात. तुम्हाला तुमच्या आईवडिलांबद्दल असलेला आदर म्हणजे तरीही बायकोच्या भूमिकेचा सन्मान करणं,
तितकंच महत्त्वाचं आहे ना. तीही दुसऱ्या घरातून तुमच्या घरात नवीनच आलेली आहे ना. म्हणून तुमच्या पद्धती, तुमचं राहणीमान, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी सारंच तिला नवीन असतं. म्हणून पतीनं तिच्या जागी आहे ना स्वतःला ठेवून पाहावं. तुम्हाला असं एकदम नवीन लोकांसोबत म्हणजे नवीन घरात अचानक एके दिवशी नेऊन ठेवल्या ना तर तुमची मनस्थिती कशी होईल याचा फक्त विचार करून पहा. म्हणजे दरवेळेला आपली पत्नी चुकीची असते का? तर अजिबात नाही. टाळी एका हाताने कधी वाजते का? कधीच वाजत नाही. म्हणून थोडं आपली पत्नी काय म्हणते ना, आपल्या पत्नीचे विचार काय आहेत ते अगोदर प्रत्येक पतीनं जाणून घ्यायला हवं. कारण जीवन आहे ना हा खूप मोठा चित्रपट आहे. तो कधीच संपेना. म्हणून ॲडजस्ट करायला वेळ हा जातोच ना. ही खरी पतीची परीक्षा असते की तो कसे सांभाळून घेतो. तुम्ही बायकोला टोमणे मारल्यानं ती तुमच्याकडे मन मोकळं करण्याऐवजी गप्प राहण्याची शक्यता सुद्धा असते. आणि याच्यामध्ये होतं काय, जेव्हा एखाद्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो ना तेव्हा त्या नात्यामध्ये प्रेम राहतं का बरं? कधीच राहत नाही. म्हणून कुटुंबातील समस्यांवर चर्चा करताना तुम्ही तटस्थ किंवा समजूतदारपणे विचार करणं आवश्यक आहे. तुम्ही तिच्या प्रयत्नांची कदर जर केलीत ना तर ती अधिक चांगल्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळं दोष देण्याऐवजी समाधानकारक संवाद साधा. तिच्या दृष्टिकोनाचा आदर करा आणि समस्या सोडवण्यासाठी परस्पर सहकार्य करा. अशा संवादातून आहे ना नातं अधिक मजबूत होईल आणि कुटुंबात एकोपा सुद्धा वाढेल. आता इथे आपण या संसारातले जीवन जगत असताना प्रत्येक स्त्री पुरुषांमध्ये दुरावा निर्माण करणारा हा प्रश्न असतो. तो म्हणजे हा पती असतो ना दर वेळेला आपल्या बायकोची तुलना करत असतो की माझ्या मित्राची बायको तुझ्यापेक्षा चांगली आहे. म्हणजे अशी तुलना करायला सुरुवात करतो. म्हणजे आपल्या बायकोची इतर महिलांबरोबर जर तुलना करणं ना हे तिच्यामध्ये अपूर्णतेची भावना निर्माण करू शकतं. यामुळं ती स्वतःच्या कर्तृत्वावर शंका घेऊ लागते. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आहे ना आणि गुण आहेत, वैशिष्ट्य वेगवेगळे असतात ना. त्यामुळं तिची तुलना करणं हे तिच्या वैयक्तिकरित्याचा अपमान ठरतो. यामुळं ती तुमच्यापासून भावनिकदृष्ट्या दूर जाण्याची शक्यता वाढते. अशा वाक्यांनी नात्यात कटुता निर्माण होते. तिच्यात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. तिच्यातील आत्मविश्वास आहे ना तो कमी होऊन जातो. ज्यामुळं तिच्या मनात ताण निर्माण होतो आणि तुलनात्मक टीका केल्यानं ती तुमच्या प्रेम आणि आदराच्या भावनेवर प्रश्नचिन्ह उभे करू शकते. म्हणूनच समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, जर या गोष्टी तुम्हाला हव्या नसतील ना तर भक्ती मार्गामध्ये यायला हवं. आपलं पूर्ण कुटुंब, आपली मुलं, आई वडील, पत्नी सर्व समर्थांच्या विचारांमध्ये यायला हवी. पण आपल्या घरामधला एक जातो तर एक जात नाही. मग ही आयुष्याची घडी व्यवस्थित बसेल का बरं? जर एका माळेमध्ये सर्व मणी गुंफले गेले ना तर ती माळसुद्धा कधी तुटणार नाही आणि व्यवस्थित सुद्धा राहील. मग आपण एका माळेमध्ये कधी गुंफून जाऊ बरं? एक जातो वेगळ्या सत्संगाला, एक जातो कीर्तनाला, एक जातो वेगळीकडं. म्हणजे पण जर एक ठिकाणी सर्वजण असतील तर आपलं आयुष्यसुद्धा सुंदर होईल ना. सर्वांना आपले निर्णय चूक आहेत की बरोबर आहेत ते सुद्धा कळेल ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यामध्ये कुठेही जा पण तुमच्या जीवनामध्ये नम्रता जर असेल ना तर तुम्हाला कुठेच भय नाही. म्हणून बायकोला तिच्या गुणांवर आहे ना प्रशंसा आणि प्रोत्साहन जर तुम्ही दिलं ना ती अधिक आनंदी होते, आत्मविश्वासू होते. म्हणजे तिची तुलना करण्याऐवजी तिच्या प्रयत्नांची कदर करायला शिका.
यामुळं नात्यामध्ये आहे ना सकारात्मकता निर्माण होते. म्हणजे नातं टिकवण्यासाठी परस्पर आदर निर्माण होतो आणि एकमेकांचा स्वीकार महत्त्वाचाच असतो ना. त्यामुळं बायकोची इतरांशी तुलना न करता तिच्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचा सन्मान केल्यानं नातं अधिक सदृढ बनतं, आनंददायी बनतं. नवरा असतो ना आपल्या पत्नीला दुसरा एक टोमणा मारत असतो, तुझ्या माहेरच्या गोष्टी इथे बोलू नकोस. बघा, हा माहेर आहे ना हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असतो आणि हळवा कोपराच असतो ना. तिच्या माहेरच्या आठवणी, अनुभव आणि त्या कुटुंबाबद्दलचे प्रेम आहे ना हृदयाच्या कप्प्यामध्ये कायम दस्तक देत असतं. म्हणजे वेळोवेळी या आठवणी तिला सासरीही साद घालत असतात. एखादा प्रसंग आहे ना आईची आठवण करून देत असतो, तर एखादी जेवणातील चव पुन्हा माहेरच्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जात असते आणि हा तिच्या ओळखीचा एक भाग आहे. म्हणून आठवण आली ना तर कदाचित बोलून दाखवत असेल, एखादा प्रसंग असेल ना, पण तुम्ही जर तिला यावर तुझ्या माहेरच्या गोष्टी ते बोलू नकोस अशी प्रतिक्रिया दिली ना, तर अशा वाक्यामुळं ती स्वतःला तुमच्या घरात परकी समजू लागते आणि तिच्या माहेरच्या कोणत्याही गोष्टी बोलायला घाबरू लागेल. यामुळं ती तुमच्याशी मनमोकळं बोलण्याऐवजी गप्प राहण्याची शक्यता वाढते, ज्यामुळं नात्यामध्ये दुरावा वाढतो. तिच्या माहेराला नाकारल्यास ती तुमच्याही कुटुंबाशी मनापासून जुळवून घेण्यामध्ये रस दाखवणार नाही. अशा प्रकारची टीका आहे ना तिच्या मनात राग आणि नाराजी निर्माण करू शकते. म्हणजे ज्याचा नात्यावर नकारात्मक परिणाम होतो ती तिच्या माहेराबद्दल बोलत असते. म्हणजे ती तिच्या आयुष्याचा एक भाग तुमच्याशी शेअर करते ना, ते छान मनापासून ऐकून घेणं, त्यावर प्रतिक्रिया देणं, यामुळं नात्यामध्ये आहे ना अधिक गोडवा निर्माण होतो. तिच्या माहेरबद्दल आदर जर तुम्ही दाखवला ना तर ती तुमच्या कुटुंबाला सुद्धा अधिक प्रेमानं आणि आदराने वागवेल. तिच्या माहेरच्या आठवणी शेअर करू देणं आहे ना हे तिच्या भावनिक गरजांचा सन्मान करणं आहे, जे नात्यात स्नेह वाढवतं. त्यामुळं तिच्या माहेरच्या गोष्टींना स्थान देणं हे नातं अधिक मजबूत करतं ना. नवरा बायकोचं हे नातं आहे ना याच्यामध्ये कटुता तर निर्माण होतच असते, पण जेव्हा कटुता निर्माण होते ना काही क्षणात नवरा बायकोने जवळ यावं, हेच आहे ना नवरा बायकोचं नातं. पण हा पती काय करतो बरं? बघा, एकदा काय भाजी व्यवस्थित झाली नाही ना, कुठेतरी मीठ कमी पडलं तर तिला अनेक टोमणे मारत असतो. तुझ्याकडून कोणतं काम चांगलं होत नाही, तुझ्याकडून कोणतं काम कधी चांगलं होणार नाही, असं बायकोला सतत म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे ना. कारण अशा नकारात्मक बोलण्यानं तिचा आत्मविश्वास खाळवतो, तिच्यावर ताण येतो आणि ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थच होते ना. हे शब्द आहेत ना नात्यात कटुता निर्माण करतात. म्हणजे बायकोला आपण सतत दोष दिला तर ती आपली कौटुंबिक जबाबदारी आहे ना पार पाडताना उदासीन राहू शकते. म्हणजे अशा वागण्यामुळं ती आपल्या भावनांना व्यक्त करण्यास घाबरते, ज्यामुळं या संवादामध्ये अभाव होतो आणि जोडीदाराचं सतत कौतुक करण्याऐवजी असं टोमणं मारल्यानं नातं ताणलंच जातं ना. म्हणजेच रबर जसा खूप ताणला ना की तो तुटूनच जातो ना, तसंच ही नातंही आहे. जेव्हा तुम्ही खूप ताणाल ना ते तुटण्याची शक्यता असते आणि यामुळं सहजीवनामध्ये अडथळे सुद्धा येतात. म्हणजे प्रत्येकजण परिपूर्ण असतो का बरं? कधीच नसतो. पण प्रत्येकजण शिकत असतो. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बायकोच्या प्रयत्नांचे कौतुक केल्यास नातं अधिक दृढ होतं आणि कुटुंबामध्ये प्रेम निर्माण होतं, स्नेहाची भावना निर्माण होते. म्हणूनच या नकारात्मकतेचा जर त्याग केला ना, एकमेकांना पाठिंबा दिला
तर तुमच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण होतं. बघा, हा पती असतो ना, पुढे बायकोला अजून एक टोमणा मारत असतो. तू उधळपट्टी करतेस, तू सतत खूप खर्च करतेस. आता बघा, या संसाराचा एक नियमच आहे. स्त्री म्हटलं ना की नटणं मुरडणं आलंच ना. शिवाय बायकांचा स्वभाव नेहमी हौशी असतो. 16 शृंगार हे बायकांसाठी तयार केलेले आहेत. मग अशा या बायकांच्या हौसे मौजेला थोडाफार खर्च तर होणारच ना. पण कधी कधी ही स्त्री आहे ना, ती कधी कधी अतिच करते. म्हणून पुरुष सुद्धा घरामध्ये भांडण करतो ना. जर आपण घरातल्या घरामध्ये केलेले शृंगार ठीक आहेत, पण या आता पार्लरमुळे मेकअपमुळे घरामध्ये सर्वात जास्त भांडणं होतात. परंतु काही पुरुषांचा बघा, काही पुरुषांना स्त्रियांचा अशा प्रकारे तयार होण्याचा, नटण्या मुरडण्याचा प्रचंड राग येतो. त्यांना हा सर्व खर्च आहे ना, तो उधलपट्टी वाटत असतो. इथे आहे ना, पुरुष योग्य असतात. कारण नुसतंच बघा, चेहऱ्यावर वेगवेगळे कलर थापून, म्हणजेच त्या चेहऱ्यावर केमिकल थापून पूर्ण आपल्या चेहऱ्याची आपण वाट लावत असतो. म्हणजेच तो खर्चसुद्धा वायफळ होतो. म्हणजे प्रत्येक स्त्रीनं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. जर कुठे कार्यक्रम म्हणजे लग्न समारंभ असेल तर कधीतरी एवढा खर्च करणं ठीक आहे. पण दर वेळेला जर आपण हा खर्च करत असू ना, हा पार्लर बोललो म्हणजे 10,000पासून सुरुवात होते ते 50,000पर्यंत, लाखोपर्यंत खर्च येतो. मग हे आपल्याला कितपत चांगलं आहे बरं? कधीतरी स्त्रीनं आहे ना, या गोष्टीचा विचार करायला हवा. म्हणजेच सर्व बाजूने पुरुषच चुकीचा असतो का? अजिबात नाही. तुम्हीच तुमचा सुद्धा वाटा आहे ना संसारामध्ये खूप गरजेचा असतो. म्हणून आता पुढे बघा, तू माझ्यावर निर्भर आहेस, माझ्याशिवाय तू कोणीच नाहीस. कधी कधी स्त्री कमवते, कधी कधी पुरुष कमवतो. पण जो कमावणारा असतो ना, तो बघा दुसऱ्याला हेच बोलत असतो, तू माझ्यावर अवलंबून आहेस. मी जर नसेल ना तर तू संसारामध्ये काहीच करू शकत नाही. असं जर बायकोला आपण जर वारंवार सांगायला गेलो ना, तर केवळ ते चुकीचंच नाही, तर त्याचा तिच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. हे लक्षात घ्या. तुमची बायको एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि तिच्या दोघांच्याही सुखासाठी तुम्ही लग्न केलं आहे ना. तुम्ही आपणाहून तिची जबाबदारी स्वीकारलेली आहे. तेव्हा तुम्हाला हे बोलण्याचा काहीच अधिकार नाही की तू माझ्यावर निर्भर आहेस आणि माझ्याशिवाय तू कुणीही नाही. तुमच्या या अशा वाक्यांमुळं ती स्वतःला कमी लेखायला लागते आणि तिच्या स्वाभिमानाची हानी होते. तिच्या या निर्णयावर अविश्वास दाखवल्यास ती हळूहळू स्वतःचं मत मांडणं थांबवते, ज्यामुळं तिचे व्यक्तिमत्वाचा विकासही थांबतो. आणि अशा बोलण्यानं नात्यात एकतर्फी वर्चस्व निर्माण होतं ना, आणि ज्यामुळं बायकोला परावलंबी बनवण्याची मानसिकता तयार होते. शिवाय अशा वागण्यामुळं नात्यात तणावच वाढतो ना. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपलं स्वतःचं अस्तित्व असतं आणि ते मान्य करून नातं समृद्ध होतं ना. म्हणजे परस्पर आदर, प्रोत्साहन, समानतेने नातेसंबंध अधिक सदृढ होतात. तिनं ठरवलं ना तर ती सरस्वती, दुर्गा, कालिका कुणाचंही रूप धारण करू शकते. केवळ तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या हितासाठी, सुखासाठी ती शांत राहते ना. म्हणून काही गोष्टी लक्षात घ्या. बघा, कधी कधी आपण तिला असं सुद्धा म्हणत असतो, तुझ्यामुळं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पुरुषांना आहे ना एकी वाईट सवय असते. बाहेर कुठेही निर्माण झालेला ताण असतो ना, राग असतो, तो घरी येऊन बाहेर काढण्याची जागा आहे ना, ते बायकोला बनवतात. तुझ्यामुळं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असं सतत बायकोला म्हणतात, ज्या अत्यंत चुकीचंच आहे ना. कारण यामुळं
ती मनात सतत विचार करत राहते की नवरा असं का बोलला बरं, मी काय चुकीचं वागले बरं, माझ्याकडून काही चुका होतात का, मी स्वतःला दोष देऊ लागते आणि तिच्या आत्मविश्वासाला ठेच पोचते. वास्तविक पाहता हे नवऱ्याचे हे शब्द आहेत ना, त्यांच्या वैयक्तिक ताणवातणावाचे म्हणजे निराशेचे प्रतिबिंब असतात, जे तो बायकोवर फ्रस्ट्रेशन म्हणून काढतो. यामुळं बायको मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते, नात्यामध्ये तणाव निर्माण होतो आणि संवादसुद्धा कमीच होतो ना. म्हणजे अशा वागण्यामुळं बायकोमधील नवनर्यादपणा, सुरक्षितता आणि स्नेहाची भावना हरवते, जी नातेसंबंध टिकवण्यासाठी महत्त्वाची असते. नवऱ्यानं आपलं फ्रस्ट्रेशन व्यक्त करण्यासाठी बायकोला दोष न देता उलट समंजसपणे संवाद साधावा आणि समस्या सोडवण्यासाठी तिचा आधार घेणं गरजेचं आहे. यामुळं नात्यात विश्वास आणि प्रेम टिकून राहील. आपल्या पत्नीला पुढचा टोमणा हा पुरुष कसा मारतो बघा. तुझ्या घरच्यांनी तुला काहीच शिकवलं नाही का? बघा, सासरी नवीन चालेल्या सुनेला घरातल्या रीतीरिवाजी, प्रथा, खाण्यापिण्याच्या सवयी, सर्वांचे स्वभाव आहेत ना, हे समजायला काही अवधी जातो. पण तिचं काही चुकलं ना किंवा तिला काही जमलं नाही तर लगेच तुझ्या घरच्यांनी तुला काही शिकवलं नाही का, असे सतत ऐकायला लागतं. आणि अशा ऐकायला जर सतत लागलं ना तर ती दुःखी होऊन जाते. ती स्वतःला कमी लेखू लागते आणि तिच्या कुटुंबाबद्दल अपराधी भाव निर्माण होतो. तिला वाटू लागतं की नवऱ्याच्या नजरेमध्ये तिच्या कुटुंबाची कोणतीच किंमत नाही. अशा शब्दांनी तिला आत्मविश्वास ढासळतो ना आणि ती मानसिकदृष्ट्या कमजोर होते. तिच्या मनामध्ये आहे ना सतत हेच विचार येत राहतात की नवऱ्याला आनंदी ठेवण्यामध्ये अपयशी ठरत आहे. यामुळं ती स्वतःला व्यक्त करण्याचं टाळते, तिच्या मतांना मूकपणा येतो आणि ती निर्णयांमध्ये सहभागी घेण्यास घाबरते. याचा परिणाम तिच्या भावनिक स्वास्थ्यावर सुद्धा होतो आणि नातेसंबंधावर नकारात्मक प्रभाव पडतो. ती हळूहळू आहे ना आपला आनंद गमावायला सुरुवात करते आणि या नात्यातून मनानं दूर जाऊ लागते. एक यांत्रिक रिलेशनशिप तुम्हाला नको असेल ना तर असं करणं टाळा, कारण नातं टिकवण्यासाठी संवाद आहे ना हा खूप महत्त्वाचा आहे. पण संवादाचा सूर, शब्दांची निवड यालाही तितकंच विशेष महत्त्व आहे. म्हणजे नवऱ्यानं बोलताना बायकोच्या भावना, आत्मसन्मानाचा आदर करणं हे नात्याला बळकट करणं गरजेचंच आहे ना. म्हणून स्त्री पुरुष हे नातं समानतेवर आधारलेलं असतं आणि दोघंही एकमेकांसाठी खांबांसारखे असायला हवेत ना. म्हणजे बायकोच्या मतांना, निर्णयांना आणि कर्तृत्वाला सन्मान देणं म्हणजेच नातं पुढं नेण्याचं गमकच आहे ना. म्हणून बायकोला दुखावणारे शब्द न वापरल्यानं नातं अधिक प्रेमळ बनतं, अधिक विश्वासाचं राहतं. म्हणून एकमेकांच्या भावनांना समजून घेऊन केलेला हा संवाद असतो ना हा नात्यात सौंदर्य निर्माण करतो. म्हणजे कोणत्याही समस्येवर प्रेमानं आणि आदरानं संवाद साधला ना तर त्याचं निराकरण सहज साध्य होतं. नवऱ्यानं बायकोला सन्मानाने वागवलं तर ती केवळ पत्नी न राहता त्याची सखीच होऊन जाते ना, मार्गदर्शक होऊन जाते आणि आयुष्याची खरी साथीदार तिचा असते ना. म्हणून नवरा बायकोच्या नात्यामधील गोडवा हा टिकवण्यासाठी विचारपूर्वक संवाद साधा, शब्दांची काळजीपूर्वक निवड करा आणि एकमेकांच्या भावनांना जपून ठेवा. यामुळं नातं फक्त टिकणार नाही तर ते आयुष्यभरासाठी आनंद आणि समाधानी राहील. म्हणून प्रत्येक शब्दांच्या मागे आहे ना आदर, प्रेम आणि काळजी असेल ना तर ते नातं एकमेकांना अधिक समृद्ध करेल. म्हणजे शब्दांच्या योग्य वापरानं नात्याची वीण अधिक घट्ट होते,
हे लक्षात ठेवून आपल्या पत्नीशी पतीनं संवाद साधावा. म्हणजेच थोडक्यामध्ये या निरूपणामध्ये पूर्ण पुरुषांनीच्या गोष्टी करायच्या आहेत का, तर स्त्रीने सुद्धा आपलं पत्नीत्व आहे ना हे सिद्ध करायला हवं. म्हणजेच काय, कारण जर आपला पती कामावर जात असेल, कारण पैसा कमवणं तोच आणतो ना, मग तो जेव्हा घरी येतो ना तेव्हा त्याला सन्मानानं विचारा, त्याच्यावर प्रेम करायला हवं, त्याची काळजी करणं हे पत्नीचं धर्म कर्तव्य आहे ना. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, ही संसाराची ही गाडीचं दोन्ही चाकं आहेत ना, ती एक चालला आणि एक बंद असेल ना तरी गाडी व्यवस्थित कधीच चालणार नाही. म्हणून प्रेम संबंध निर्माण करा, भक्ती मार्गामध्ये आपलं मन रमवा आणि शब्दांवर कठोर मर्यादा ठेवा. तुमच्या नात्यामध्ये कधीच दुरावा निर्माण होऊ शकणार नाही, तुमचं नातं घट्ट होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.